नमस्कार, परिस फाउंडेशनतर्फे या खास माहितीपूर्ण भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे इंग्रजी बोलताना आपण खरंच जास्त हुशार असतो का? यात भाषेची जादू आहे आणि निर्णयाचं गणितही. अरे वा, हे ऐकायलाच किती इंटरेस्टिंग वाटतंय. नक्की काय आहे हे? असं होतं ना आपल्या सगळ्यांच्या बाबतीत. एखादा खूप मोठा अवघड निर्णय घ्यायचा असतो आणि आपलं मन मात्र भावनांच्या गर्दीत कुठेतरी हरवून गेलेलं असतं. काय बरोबर, काय चूक, काहीच सुचत नाही. अच्छा, तर पुढच्या वेळी जेव्हा असं होईल ना, तेव्हा फक्त एक छोटीशी गोष्ट करून बघा. तोच विचार त्याच समस्येबद्दल तुमच्या मातृभाषेत नाही तर तुमच्या दुसऱ्या भाषेत करा. म्हणजे समजा इंग्रजीमध्ये. युक्ती खूपच सोपी आहे, पण याचा परिणाम तो मात्र खूप मोठा आहे. बरं, तर मग या जादूमागे नेमकं काय विज्ञान दडलंय ते पाहूया. मानसशास्त्रामध्ये ना याला एक भारी नाव दिलंय, द फॉरेन लँग्वेज इफेक्ट. म्हणजे अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जेव्हा आपण आपल्या नेहमीच्या मातृभाषेत विचार करत नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी भाषेत विचार करतो, तेव्हा आपले निर्णय भावनांच्या आहारी जात नाहीत. ते जास्त लॉजिकल, जास्त तर्कशुद्ध होतात. इंटरेस्टिंग. पण असं होतं का? म्हणजे आपल्या मेंदूत असं नेमकं काय बदलतं? यामागे एक खूपच रंजक कारण आहे. बघा, आपली जी मातृभाषा आहे ना, ती थेट आपल्या इमोशनल ब्रेन म्हणजे आपल्या भावनिक मेंदूशी जोडलेली असते. आपल्या लहानपणाच्या आठवणी, प्रेम, राग, माया सगळं काही. त्यामुळे काय होतं की निर्णय घेताना भावनांचा प्रभाव जास्त असतो. याउलट दुसरी भाषा जी आपण नंतर शिकतो ती जास्त करून आपल्या लॉजिकल ब्रेनशी जोडलेली असते. ती शिकताना, वापरताना मेंदूला जास्त विचार करावा लागतो, जास्त कष्ट घ्यावे लागतात आणि ह्या प्रोसेसमध्ये भावना आपोआप बाजूला सारल्या जातात आणि फक्त फायदा तोट्याचा विचार होतो. अगदी खरंय. हे बघा ना, मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणताना किती गंभीर आणि मनापासून वाटतं, पण तेच आय लव्ह यू म्हणणं कितीतरी सोपं आणि सहज वाटतं, नाही का? म्हणजे दुसरी भाषा एक प्रकारचं इमोशनल डिस्टन्स तयार करते. चला, आता हे सगळं तर झालं, पण याला काही वैज्ञानिक आधार आहे का? तर हो, नक्कीच आहे. शिकागो युनिव्हर्सिटीने केलेला एक अभ्यास यावर खूप चांगला प्रकाश टाकतो. या अभ्यासामध्ये संशोधकांनी लोकांना एक खूप प्रसिद्ध नैतिक प्रश्न विचारला. त्याला द ट्रॉली प्रॉब्लेम असं म्हणतात. प्रश्न असा होता की 5 लोकांना वाचवण्यासाठी एका व्यक्तीचा जीव घेणं हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? आणि जे निकाल समोर आले ते खरंच धक्कादायक होते. जेव्हा हा प्रश्न लोकांना त्यांच्या मातृभाषेत विचारला गेला तेव्हा फक्त 20% लोकांनी हो असं उत्तर दिलं, कारण एका माणसाचा जीव घेण्याची कल्पनाच त्यांना भावनिकदृष्ट्या पटली नाही. पण गंमत बघा, तोच प्रश्न जेव्हा दुसऱ्या भाषेत विचारला तेव्हा तब्बल 50% लोकांनी हो म्हटलं. त्यांनी जास्त प्रॅक्टिकल विचार केला की एकाच्या बदल्यात 5 जणांचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे. बापरे, म्हणजे फक्त भाषा बदलल्यामुळे निर्णयात एवढा मोठा फरक पडला? अविश्वसनीय आहे. मग आता प्रश्न हा आहे की या सगळ्या माहितीचा आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसा वापर करू शकतो? आपले निर्णय अधिक चांगले आणि स्पष्ट करण्यासाठी याचा उपयोग कसा करायचा? हे बघा, मुख्यत्वे 3 महत्त्वाच्या ठिकाणी आपण याचा खूप प्रभावीपणे वापर करू शकतो. पहिलं म्हणजे आर्थिक निर्णय घेताना, दुसरं करिअरमधल्या अडचणी आणि संकट हाताळताना, आणि तिसरं नात्यांमधले वादविवाद सोडवताना. अगदी बरोबर. उदाहरणार्थ, तुम्ही एखादी महागडी वस्तू घेताय किंवा मोठी गुंतवणूक करताय, तेव्हा स्वतःला मराठीत विचारण्याऐवजी इंग्रजीत विचारा, इज दिस पर्चेस रिअली नेसेसरी? कॅन आय अफोर्ड इट? असं केल्याने काय होतं की भावनेच्या भरात होणारी खरेदी टाळली जाते आणि आपलं बजेट, आपलं गणित जास्त स्पष्टपणे समोर येतं. करिअरच्या बाबतीतही तसंच. समजा ऑफिसमध्ये एखादं मोठं संकट आलंय आणि तुम्हाला खूप भीती किंवा टेन्शन आलंय, तेव्हा त्या समस्येबद्दल तुमच्या दुसऱ्या भाषेत म्हणजे इंग्रजीत लिहून काढा. असं करताच ती भीती किंवा ती समस्या तुमची स्वतःची न राहता जणू काही एखाद्या केस स्टडीसारखी वाटू लागते आणि मग तुम्ही जास्त शांतपणे त्यावर उपाय शोधू शकता. आणि मला वाटतं ना, नात्यांमध्ये तर याचा खूपच सुंदर उपयोग होऊ शकतो. जर पार्टनरसोबत एखादं भांडण खूपच विकोपाला जात असेल, खूप इमोशनल होत असेल, तर मुद्दाम तुमच्या संवादाची भाषा बदला. तुम्ही बघाल, भांडणाची तीव्रता क्षणात कमी होईल आणि तुम्ही दोघंही जास्त लॉजिकली बोलू शकाल. तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय? सोप्पं आहे. हे आहे मन आणि मेंदू यांच्यातलं द्वंद्व. हे एकच वाक्य लक्षात ठेवा. मातृभाषा ही हृदयाची भाषा आहे, तर दुसरी भाषा ही मेंदूची भाषा आहे. यातच सगळं काही आलं. अगदी. म्हणजे जिथे प्रेम, भावना आणि नाती जपायची आहेत, तिथे आपली मातृभाषाच श्रेष्ठ. पण जिथे लॉजिक, गणित आणि मोठे निर्णय घ्यायचे आहेत, तिथे तुमच्या दुसऱ्या भाषेचा आधार घ्या. यामुळे तुमचे निर्णय नक्कीच अधिक अचूक होतील. आणि हो, जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा मजेशीर प्रश्न. तुम्हाला राग आल्यावर कोणत्या भाषेत व्यक्त व्हायला जास्त आवडतं?
अस्सल मराठी शिव्यांमध्ये की इंग्रजीमध्ये आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. मनाचे खेळ हा माहितीपूर्ण भाग तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे डॉक्टर अजित पाटील यांनी, जे एक मानसतज्ञ आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना 9850583688 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. परीस फाउंडेशनतर्फे आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.